नमस्कार मित्रांनो, गुड इव्हनिंग. मावली इंजिनिअरिंग टेक्निकल नॉलेज हब यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत लॉंग शाफ्टला टर्निंग कसे केले जाते. प्रथमतः आपण लॉंग शाफ्टच्या दोन्ही बाजूने फेस मारून घेणार आहोत. त्यानंतर त्याला सेंटर ड्रिल मारून घ्यायचे आहे. सेंटर ड्रिल मारल्यानंतर तो जॉब साईडने चेकमध्ये पकडून दुसऱ्या साईडने सेंटर लावून तो जॉब आपण रफ टर्निंग करून घेणार आहोत. रफ टर्निंगमध्ये जर जॉबला टेपर येत असेल तर प्रथमतः आपण टेपर सेट करून घेणार आहोत. टेपर सेट करताना चेकच्या बाजून जॉब प्लस किंवा मायनस होत असेल किंवा टेलस्टॉकच्या बाजूने जॉब प्लस किंवा मायनस होत असेल तर टेलस्टॉकला जे नट सेटिंगसाठी नट दिलेले असतात ते नट टाईट किंवा लूज करून आपण टेपर सेट करू शकतो. मित्रांनो, वेगवेगळ्या पद्धतीने आपण तो टेपर एकदा सेट करून होणार नाही, तो 2-3 वेळेस आपल्याला सेट करावा लागेल. पहिला कट सोडून चेक करून परत पुन्हा चेक केल्यानंतर पुन्हा सेटिंग करून तो पेपर सेट करायचा आहे. पेपर सेट झाल्यानंतर जॉब रफिंग झाल्यानंतर पण बिटवीन सेंटर सेटिंग लावून तो जॉब ड्रॉईंगप्रमाणे ॲज आपण फिनिश करणार आहोत. वेगवेगळ्या जशा स्टेप असतील त्याप्रमाणे त्याला स्टेप मारून घ्यायच्या आहेत. नंतर बेरिंग साईज असतील बेरिंग साईज करून घेणार आहोत आणि त्याला थ्रेडिंग असेल तर थ्रेडिंग करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण लॉंग शाफ्ट टर्निंग केला जातो. मित्रांनो, असेच नवनवीन लेथ मशीनवरील नॉलेज घेण्यासाठी